चल बाबू नीट जा. हां चला. हां अरे बापरे पाया पडते. पाया पड डोकं ठेव. नाकास नाकास व्हेरी गुड. जा तीर्थ घे जा. आज वार आहे गुरुवार आणि आम्हाला मंदिरात आलेलो आहे. नेहमीप्रमाणे प्रसाद मिळालेला आहे. विरा आमची प्रसाद खाते. विरा दाखव काय खाते तू. बनाना खातेस. बाप्पाच्या पाया कशी पडलीस. तिला सगळं रुटीन तिचं माहिती आहे. सकाळी उठल्यावर मंदिरात येणं तिचं मस्त. चलो प्रसाद करूया आपण मग. तुला हवाय प्रसादाला नाही बोलतेस. खाल्लं कधी बहुत सांग मम्माला खायला. खोबरं नाही केळं खाल्लंस का. हां इथे केळं इज मस्ट. म्हणजे वेलची केळी इथे तुम्हाला खूप मिळतील. खूप प्रसाद म्हणून सर्व इथे वेलची केळीच चढवतात. रवळला त्याला केळीच चालतात ना. अच्छा आणि तिथे जेवण चालू आहे. आज पण काय आहे तिथे जेवण काय करतं. बाय ओके. सो बाय द वे आज आपल्याकडे पण भटपूजा आहे. सो माहीत नाही कसं करणार आहे कारण बाहेर थोडा थोडा आता पाऊस लागतो आहे. रात्रभर तर नव्हता येऊन जाऊन होता इतका पाऊस नाही. बट ठीक आहे लेट सी. सो म्हटलं आपण मंदिरात जाऊन येऊया. चलो प्रसाद खाऊया. नमस्कार मंडळी मी विशाल लाड. माझ्यासोबत आहे वैदी आणि विरा लाड. सो आज आहे दिवस 5वा का 6वा माहीत नाही. आता तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये हा कितवा दिवस आहे. कारण कोकणात आल्यापासून आम्ही इथे एवढे मिसळून गेलेलो आहे आम्हाला दिवसाचा पत्ताच नसतो काय. पण जायचा दिवस आपला लवकर येतो आहे. म्हणजे उद्याचा दिवस म्हटलं परवा आपण निघतो आहे मुंबईला. सो आपली सुट्टी संपते आणि आता आम्ही मंदिरात गेलेलो. पण पाऊस फक्त क्षणी आम्ही थोडा वेळ एक आडोशाला थांबलो आहे. बाईक आहे आपल्याकडे. वैदू आणि विरा आहेच इथे. हो 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 पुढे जा त्या साईडला जा त्या साईडला. हे बघ इथे 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 हां इथे कर. तो थोडा वेळ म्हटलं थांबूया. ही सर निघून जाऊ दे मग जाऊया. मंदिर इथेच आहे बाजूला आणि आपलं घर त्याच्या पुढे आहे. पण आपण जरा सामान घेण्यासाठी पुढे आलेलो. तर ठीक आहे. काही पावसाचं काही इथे सांगता येत नाही. कधी पण येतो कधी पण जातो. त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडा वेळ थांबूया. हा रोड गेला सावंतवाडीला. हा रोड गेला बांद्याला म्हणजे उठवणा बांधा करून. आणि हा रोड गेला कापाईवाडी. आणि हाच रोड पुढे इन्सुलीला वगैरे पण तुम्ही जाऊ शकता या रोडने. असो कारण मला माहिती आहे कारण मी ह्या रोडने आलेलो तेव्हा फार कच्चा रस्ता होता आणि आता खूप चांगला रस्ता गेला. हा पूर्ण असाच रस्ता सावंतवाडीपर्यंत आहे. त्याच्यामुळे हा रस्ता खूप चांगला आहे. पण बांद्याला जाणारा रस्ता खूप घाणेरडा आहे. पुढे एक जवळजवळ 7-8 किलोमीटर रस्ता घाणेरडा आहे. तर त्याचं काम चालू आहे बिकॉज तिथे हायवे होतं. आणि बाकी मोसम बडी आहे. पाऊस येऊन जाऊ नये एवढा पण काही लागत नाही आणि लागला तरी कळत नाही. तो आपल्याकडे आज आहे भट जेवण. तर कोकम पाहिजे होते आणि इथे लगेच मिळतात तुम्हाला लगेच. काय ना काय म्हणजे कोणाकडे तरी हे घरगुती कोकम असतातच. तो आता वहिनीकडे गेलेलो. इथेच आपण त्यांच्याकडे संध्याकाळी जाणार आहोत. तर काकांसोबत कोकम घ्यायला आलेलो. भट आले आहेत ते शिरा करत आहेत आणि तेच जेवण करणार. पण जेवण पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेर नाही करणार. अदरवाईज नदीवर म्हणजे जी ठिकाण आहे तिथे जिथे भट जेवण करतात तिथेच केलं असतं. पण ते तिथे नाही करणार आहे आता घरात करणार कारण पाऊस आहे. सो आपण पाया पडायला जाऊ. माहीत नाही पूजा कधी चालू करेल. एक 10-15 मिनटाची पूजा असते जास्त वेळ नाही. काका फणस आणायला गेलेत. काका आलेले बघा आले. 2 आहेत कापा पुढे ठेवत आहे. पण आत्ता चाललो आहे जिथे पूजा करतायत भट तिथे चाललो आहे. हातात पळी आहे पाणी भरून भटाने सांगितले आणि खूप मच्छर असणार आहे. पाऊस तर नाही आहे बारीक बारीक आहे. पण ही छत्री मी ओपन ठेवली कारण मी आता तेल खोलता त्या छत्रीवर पूर्ण तेल सांडलं. तेलाची बॉटल खोलता. सो आता म्हटलं राहू दे ते तेल निघून जाऊ दे पाण्यावर. आई ग लगेच मिळ आहे. दाखवतो तुम्हाला कुठून जावं लागतंय. सरळ आहे ना. आणि ही पूर्ण रानातून जावं लागतंय. होय 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 दिसते वाट.
ऐक. सो आपल्याकडे कसं कातळ आहे, त्याच्यामुळे कातळावरून चालणं वेगळं आणि इथे वाळू आणि माती आहे त्याच्यावरून चालणं वेगळं. खेळाचं काम पडलं आहे. चलो तिथे पोचूया आणि हा पळी देऊया आधी. पाणी थोडा जमिनीवर सोडायचं आणि कपड्याला गंध लावायचं. गोविंदान विष्णुवेन्वा त्रिविक्रमो सीतारदोक्षोन्मना गीतान्मजनोपैनन्मा हरे नमः श्रीकृष्णाय नमः ऋषिषन्दाः प्राणं गो भूं नमां गो आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्वेश्वरा श्री परमेश्वर प्रीतिं श्रीमन्मयिष्टदेवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो स्नानदेवताभ्यो वास्तुदेवताभ्यो आदित्यादि नवग्रहनमवालग्रामे संकटैव विघ्नस्तजनयाते शुक्लाम्बरं देवं महापुरुषो विष्णु रात्र्या प्रवर्तमानस्याध्यात्मे उदगे कलरामोदगे संध्यावर्तमे व्यावहारिको विश्वव नाम संवत्सरे दक्षिणायने वसंत ग्रीष्म ऋतु आषाढी तेथे भाषे शुक्ल पक्ष विश्व नाम संवत्सरे मम म्हणायचं आत्मना पुराणोक्त नैवेद्य वाढतो. आला पाऊस बोलण्याप्रमाणे केला पाऊस. झालं नाही ना घरात कडे घ्यायचं आहे. घालून घ्या पटकन. मोठा पाऊस लागायचा परत अरे फुलच घ्या पप्पा, फुलच घे. फुलच घ्या. फुल घालायचं पाय पडायचं नाही. हो फुल घे आणि ठेव तिकडे पाय पडा. हां ठेव, फुल ठेव ठेव तिकडे. काम करा, दोघे बाहेर बसा तिथे आणि ठीक आहे कोण बघतंय. झाला आता वय. आज पार्टी आहे. आज पार्टी आहे आम्हाला 12 वाजता. हा ए वहिनी पार्टी आहे. होय स्पॉन्सर ब्लँक चेक दिलाय तिला भाऊजींनी. काय काय जेवायला उजेड पडलाय. मम्माला सांगू नको, कळलं कळलं का? मम्माला सांग. अरे आता मुद्दाम जाऊन मम्माला सांग. तिला सांगू नको बोललं तर तिच्या समोरच जाऊ. सारखं कुठे आत्ताच खाल्लं. आता बोल ना. मला दे काय मला आम्हाला दादाला सांगू डॉक्टरने खायला नाही सांगितलं सांग. मग तू का खाते विरा? तू का खाते? ए विरा तिला बोल शांत बस.
नाही बसणार. शांत जेव बोल तिला. शांत पद्धतीने जेवणार कशी? हे आता थांबायचं नाही. आणि ही का जेवत नाही, ही का जेवत नाही? तिला वाढ ना तू जेवणार कशी मला जेवण नाही दिलं माईने. माईला सांग वाढायला, माईला सांग वाढायला जेवण. जा डिश घेऊन ये, डिश घेऊन ये. वाजले संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील, 4:45 झाले असतील, 5च्या आसपास. आणि आपण चाललेलो आहोत आता भालावाले शेजारच्याच गावात. काहीतरी पप्पांचं काम आहे, त्यांना खत घ्यायचं आहे. सो आपल्याकडे गाडी आहे, सो लगेच जाता येतं, जास्त वाट बघावी नाही लागत कुठल्या कोणाच्या गाडीची किंवा ट्रान्सपोर्ट आपल्याला तिथे कसं पोचेल. सो ते करूया. आणि बांद्याला पण जायचं विचार आहे, कारण मला थोडीफार शॉपिंग करायची आहे. वैदूला तर घेऊन नाही जाऊ शकत कारण पाऊस आहे, विराळा अजिबातच नाही. आणि आज सकाळपासून तुफान पाऊस आहे, म्हणजे लागतोच आहे आज कडक. आपली घरातली पण पूजा म्हणजे ती भटपूजा वगैरे जी काय होती ती झाली, ब्राह्मण भोजन ते झालं. आणि आपणही जेवलो, जेवणसुद्धा मस्त होतं. डाळ भात आणि बटाट्याची भाजी आणि शिरा केलेला गोडसाठी. मजा आली जेवायला. आता जाऊया. आपण आता आलो आहे भालावल गावात आणि हे आहे खुशी ॲग्रो सर्व्हिसेस, जिथे तुम्हाला खत परत काय आहे, फिनोलेक्स रक्षा पाईप्स वगैरे पण मिळतील, बादल्या लागतात वगैरे त्यासुद्धा मिळतील, सिमेंट मिळेल, बरंच काय गोष्टी आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारची कलमं पण मिळतात. कलमं म्हणजे आंब्याची कलमं, झाडं, रतांबे, परत नारळ, सुपारी यांची झाडं पण इथे मिळतात. जसं आता तुम्ही सांगा, मला वाटतं हे आंब्याचंच झाड आहे, पण कुठला आंबा हे मी नाही सांगू शकत कारण मला त्यातलं नॉलेज नाही आहे. आणि हे तर सुपारीचं झाड आहे, सुपारी आहे ते पण मला माहीत नाही. जर मी चुकीचं असेल तर मला सांगा. ते फक्त सांगू शकतो ते पेरूचं झाड आहे कारण त्याला पेरू लागलेला आहे. बाकी आहे बरीचशी मोठीशी बाग आहे. आणि यांचंच वाटतं मागे घर पण आहे. सो त्यांनी पुढे हा असा व्यवसाय चालू केलेला आहे. खूप आतमध्ये लोकांना कळतं कसं मला आधी ते माहीत नाही. मला वाटतं ते पण आहे, पुढे पण आहे, बरीच आहे. असो, आपलं काम करूया आणि वाटेक लागूया आधी पावसाच्या आधी. ठीक आहे, मग आता माझा बघ काय तर काय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्णवी, हॅपी बर्थडे टू यू. बाबू विश कर, जा विश कर. पार्टी तो पण पार्टी पप्पी रे, पप्पी रे. पप्पीने दिदी किशी दे दीदीला. ही दीदीचं पण अरे वा. इथे इकडे इतके नाही 10,000 रुपये. हे नको तिला चालू आहे ना. जिंकली तू काय म्हणायचं? आयशू, भेट तू भेट 10 रुपयाचा भाव. तुला फायनली आजचा डाव संपलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट. बाबू लाईक शेअर कमेंट. बाबू लाईक शेअर कमेंट. ए विरा 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 लाईक शेअर कमेंट. लाईक करो, लाईक करो, बोल ना, लाईक करो, बोल ना. और हग्गू करो. चलो गुड नाईट. शुभ प्रभात मंडळी. आज वार आहे शुक्रवार आणि हा कितवा दिवस आहे मला माहिती नाही. 6वा 7वा 8वा दिवस आहे आज. आणि मग आवाजावरून कळलं असेल आम्ही कुठे आहोत. सो आम्ही आहोत मंदिरात सकाळी सकाळी दर दिवशी जे करतो आम्ही. आणि आत्ता चाललो आम्ही
वैदू, मी आणि वीरा चाललो आहे वाडीला, सावंतवाडीला, कारण उद्या आपल्याला निघायचं आहे. त्याच्यामुळे आज जी काही शॉपिंग करायची थोडीफार ती करतो आहे. बाकीचे सर्वजण पण येत आहेत, पण ते लोक 4 व्हीलरने येत आहेत. भावेश पण 2 व्हीलर घेऊन येतो आहे आणि मी पण 2 व्हीलरवर आहे. एकाच गाडीत एवढे सगळेजण मावणार नाही, म्हणून म्हटलं आपण गाडीनेच जाऊया. आणि जमलं तर आजच गाडी देऊ किंवा उद्या सकाळी देऊ, ते डिपेंड्स. ते बघू आता सामान किती घेतो त्याच्यावर आहे. कारण सामान कसं जास्त घेतलं तर स्वतःची गाडी असेल तर कसंही ठेवता येतं, हँडल करून घेता येतं. कारण इथून वाडीला जायचं अंतर जवळजवळ अर्धा तासाचं आहे. सो म्हटलं वैदू विराला पण घेऊन जाऊया. बरेच दिवस ते पण कुठे गेले नाही. आल्यापासून पाऊस होता, आज पाऊस नाही आहे सुदैवाने. सो आम्ही तयारीत आहोत पाऊस आला तरी. पण म्हटलं जाऊन येऊया, चला वाडीला जाऊया. विरा जाऊया 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 काय सावंतवाडीला? चलो भेटूया वाडी. सावंतवाडी मार्केट परिसरात इथून जरा पुढे गेलात की सावंतवाडी, इथून का पुढून आहे, पुढून सावंतवाडी फिश मार्केट आहे. आपण आता याच्यासाठी आलो खाज्यासाठी. श्रीकृष्ण उपहारगृह म्हणून आहे. इथे खूप चांगले खाजा मिळतात आणि मला पूर्ण कोकणात इथलेच खाजे आवडतात. त्याच्यामुळे मी हे खाजे घ्यायला जरूर येतो इथे. आता हे मी घेऊन जातोय. माझ्या सासरेबुवांना पण चांगला, आता ते मागून येताना ते घेऊन या. बाबू चांगला आहे, छान आहे. छान आहे. हां चला आता खेळणी घ्यायला जाऊया विराला. हो येस. ओके. दुष्काळात ते राहून पाऊस आला. आपण आलेलो आता मोबाईल शॉपमध्ये. कवर किती रुपयाचा असेल? स्क्रॅच कार्ड सॉरी किती रुपयाचा? हेच मी मुंबईला 150 रुपयात मिळेल. इथे किती रुपयाला? 250 रुपयाचा कवर. हे कशाला उघडतोय? चला छत्री घे ना. स्क्रॅच कार्ड नाही एवढा, पोचू आपण 10 मिनिटात. इथून जरा वरती गेल्यावरच खेळण्यांची दुकानं आहेत. आपल्याला माहिती आहे सगळं. काढतो सेफर साईड काढतो. पण आलो खेळण्यांच्या दुकानात. विरा गेली आत, विरा आणि वैदू आत गेले. कारण विराला खेळणी दिसली की विरा थांबणार नाही. आणि इथे सर्व खेळण्यांची दुकानं आहेत. 2-4च आहेत, पण लाकडी खेळणी तुम्हाला इथे मस्त मिळतील. सो आम्ही दरवेळेस इथूनच घेतो. म्हटलं आता इथूनच घेऊया. काय पाहिजे ते हे धारधार काय आहे ना? नाही फायबर आहे, हाताला लागणार नाही. बाबू हा 500. ते पण तुमचंच आहे का समोरचं? अच्छा तिला विचार मॅडमला. तिला काय सगळंच घेतो. मीरा आम्ही दरवर्षी तुमच्याकडूनच घेऊन जातो एक 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 एक. कुठला पाहिजे? आता 500 वाला. बरं घे कोणतं ते. बाबू अभ्यास करणार आहे? हे लाकडी खेळणी आहेत, महाग तर असणारच. हो बद्रीनाथ. तिला विचार. हे तिच्या हातात आहे ते काय आहे? हे हवंय तुला गाडी? बद्रीनाथ, राम मंदिर. सही है. काय विचारायला? झील का चेडू तू? कोण तू? सो आता आम्ही आलो नाश्ता करायला. वैदूला मिसळपाव खायची होती. म्हटलं तू मिसळपाव खा. मला मिसळपाव एवढी आवडत नाही. So मला जे आवडत नाही ते तिला आवडतं. आवडत असेल. हा बाबा खा बाबा. तुला मुंबईला नाही मिळत मिसळपाव. कॉकटेल पिणार आहेस? बरं. सो आपण मागवला मसाला डोसा. आपला साधा लाईट असतो. तुला काय मुंबईला मसाला डोसा मिळत नाही? मसाला डोसा आता तुला कंपनी द्यायला मी काहीतरी खातो बस. नाही तर मला खायचं नव्हतं. हे विरा पडणार हा. सांभाळायचं पडशील.
पडणार हे सांगतोय तो. आता झाल्यानंतर आपण आलोय कॉकटेल पियायला. आपलं कॉकटेल बनतंय. वैदू फर्स्ट टाइम पिते ह्या सीझनला. माझं सेकंड टाइम आहे. त्याची भावेश पप्पा आणि मी आलेलो तेव्हा आणि मला बोलतो ते भावेशने दिलेलं. मी तुला टाकून पितो का कधी? मी पियालोच नाही. ते बोललाच ना तू. नाही ते कोणी दिलं कोणी नाही. नाही तो प्रश्नच नाहीये. नाही असं नव्हतं ते बोलणं. ते काय बोललं होतं तुला माहिती आहे का? आलं चल जाऊ दे विषय सोड. का करते विराट? मला दे ना काहीतरी सुखाने करायला. शॉपिंग करून आता आम्ही आलेलो आहे थोडंसं चिल्ड करायला लेकच्या इथे. गेल्या वर्षी पण आम्ही इथे जाऊन बसलो कारण इथे झाडाची सावली मस्त मिळते. तिकडे बाकी सगळीकडे ऊन आहे थोडंफार. आज पाऊसचा पत्ताच नाही आहे. आणि हे असं काहीसं वातावरण आहे सावंतवाडीत तलावाजवळ. मग कसं वाटतं एक वर्षांनी येऊ? सुट्टी पण आपली संपली. आजचा शेवटचा दिवस. उद्या आपल्याला जायचं बॅक टू पवेलियन. बाबू जाऊया उद्या मुंबईला? नाही आमचं काय भलतंच चाललंय. असो सो आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची. आपल्याला लाडू घ्यायचे आहेत जे कोकणातले आपले कसले ग शेंगदाणा लाडू आणि शेव लाडू ते बाकीचे. त्याची पण इथे पुढे फॅक्टरी आहे. दाखवतो मी तुम्हाला जी शिवदुर्गा म्हणून. त्याचे आउटलेट आता सगळीकडे आहे. बट आपण तिथूनच घेतो नेहमी फॅक्टरीच्या इथूनच. सो जाऊया तिथे आणि तिथून आपल्याला काजू वगैरे पण घ्यायचे ते पण घेऊ अँड देन घराकडे निघू. बाकीची आपली मंडळी इथेच कुठेतरी असणार कारण मी त्यांच्यासोबत थांबलो नाही कारण आमच्यासोबत ही माणूस असते का आणि हिचं काय बिनसलं तर काय विचार नको. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत फिरू शकत नाही. सो सॉरी अंडरस्टँड करून घ्या समजून घ्या. आता आपण असं जाऊया तिथे पेट्रोल बघू. गाडीत गरज नाही आहे तशी. ठीक आहे गाडी पण आपल्याला उद्या द्यावीच लागेल आणि बघू आता कसं इथून किती वेळ लागतो जायला. काय करतोय? बरं आता आपण आलो शिवदुर्ग जिथून आपण लाडू वगैरे घेतो आणि बरंचसं काय काय मिळतं तर ते घेऊया आणि घराकडे जाऊ. हे मोठे आहेत का? हां याच्याहून लहान दे चालेल. नाही 2च घे 4 काय बिल्डिंगला वाटायला नक्कीच. शेव पाहिजे शेव लाडू घ्यायचे शेव लाडू घे. हा एकच घे वाटलंच ते 3 घेला. हा घेऊ. आंबा पोळी पण वडी आहे ही 60 रुपये. हे 70 रुपये दोन्ही. आणि फणसाची वडी वगैरे हां ते पण मस्त. कसं आहे? 100. घे अजून एक द्या. राहू दे आता. अरे राहू दे. हो अजून काय ना ज्यूस वगैरे नको ना? कोकम घेतलंय कोकम वगैरे. ठीक आहे चल बस. आपल्याला गावचा मेवा आपण घेतलेला आहे शिवदुर्गा फॅक्टरी इथेच आणि इथेच आपल्या मित्राचं पुढे गाव पण आहे माझं गाव. सो हे टोटल आम्हाला झालं आमचं एक 1440 मध्ये. पण चांगलं मिळतं क्वालिटी मिळतं त्याच्यामुळे आम्ही इथूनच येतो. मागच्या बाजूला फॅक्टरी आहे. विरा कुठे आहे? आपण आता झालोय फोटोग्राफी करायला. आज आपला शेवटचा दिवस आहे आणि आपण जस्ट नदीवर जाऊन आलो. सो नदीवर काय एवढं शूट नाही केलं पण म्हटलं फोटोशूट सगळ्यांना करायचं. जो आपल्याशिवाय काय पान आणणार नाही कारण आपण सगळ्यांचे फोटो काढतो. म्हटलं जाऊया. सो सगळे आपले ऑलरेडी मेंबर सगळे इकडे आलेले आहेत. फोटो काढून घेऊया प्रत्येकाचे. सगळे नटून वगैरे आले आहेत. सगळे नटून आले आहेत. हां आपणच भिकाऱ्यासारखे आलेलो आहेत. 50 रुपये फाइन. क्यों? सिग्नल तोड़ा. हाँ सिग्नल तोड़ा किधर तोड़ा? वहाँ पर. घर पे जाता है क्या अभी? केस नसतात ते केस असतात. केस केस दिला. व्हॉट एव्हर इट इज.
पाकिट मी सांभाळतो दे पाकिट दे मी सांभाळतो हा दे पाकिट दे पाकिट ठेव खिशात बाबा ए धर पकड मला बरोबर पाकिट आहे पकड थोडं थोडं बरोबर पकड तू पाकिट द्या हा धर ग त्या मामीला किती वेळ बाबा मी खातो किती वेळ काय झालो काय पाहिजे जेवण आता जेवली ती जेवण पाहिजे तिला केक पाहिजे जेवण नाही केक पाहिजे की हाय नित्या हाय काय स्पेशल काय स्पेशल घरे पण ठेव एक घरे पण ठेव अरे संपतील ते हा दे ना वेफर दे माऊ तुला पहिलं देणार तिला जेवण पाहिजे मी वाटू का